अंबरनाथ की 56 जो झोपड़पट्टी है सभी तुम्हारे साथ में आएगी और म्यूनिसिपैलिटी की धुलाई करेगी। अंबरनाथ नगर पालिका पर भटके जमात द्वारा मोर्चा। नागरिक सुविधा की बहाली के लिए अंबरनाथ नगर पालिका मुख्यालय पर सैकड़ों भटके विपक्षी जमात के लोगों ने एक भव्य मोर्चा निकालकर प्रशासन की तवज्जो दी। बता दें कि अंबरनाथ के सर्कस ग्राउंड पर पिछले कई सालों से 500 से ज्यादा भटके विभक्त जमात के लोग पतरे के शेड में रहते हैं, जहां कोई सुख सुविधा नहीं है। उनके झोपड़ों को टैक्स भी नहीं है, जबकि पानी तथा शौचालय भी उपलब्ध नहीं है। इसी बात को लेकर सैकड़ों की संख्या में भटकी जमात के लोगों ने अपने पारंपरिक वेशभूषा में ढोल बजाकर नगर पालिका पर मोर्चा निकाला। इसका नेतृत्व आरपीआई सेकुलर के अध्यक्ष श्याम दादा गायकवाड़ तथा भटकी जमात सेवा के भीमराव इंगले ने किया तथा नागरिक सुविधा बहाल करने की मांग। अजूनपर्यंत आमच्या लोकांना प्यायला पाणी नाही, सार्वजनिक शौचालय नाही, आमच्या एक तर झोपडी यांनीच पत्र्याची घरं बांधून झोपड्यात आहेत। तिथं आपण आम्ही जेवण करायला गेलो तर गटारातले किडे येतात, घुशी येतात, उंदीर येतात। आमची दुःख जर बघायचे असतील तर आपण नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे की 7 दिवस आमच्या बरोबर त्या पत्र्याच्या खोलीत राहा। आणि हा शेवटचा इशारा द्यायला पण आलोय, भीक मागायला आलो नाही। जेवढा या अंबरनाथ नगरपालिकेवरती या शहरावरती कांसाईमध्ये राहणाऱ्या बंगलेवाल्याचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार आमचा पण आहे। सरकार को हमारे झोपड़े का आग लगाएगा, तो तोड़ने का आएगा तो उसको हम चलाएगा, गाड़ी रहने दो, मोटर रहने दो, कुछ भी रहने दो, पर सरकार मैदान को हाथ नहीं लगाने मेरे झोपड़ी को। ये क्या है? डीजल मागण्या आहेत आणि किती कुटुंब या ठिकाणी वास्तव्य असतात? इथं सर्कस मध्ये 5 ते 30 कुटुंब आहेत। आम्हाला पायवटा, गटार, शौचालय, घरपट्टी, पाणी हे मिळायला पाहिजे। आता तुम्हाला जे आश्वासन दिले याच्यावर आपण समाधान आहेत का की पुढे यावेळेस? समाधान तर नाही, बरं 7 दिवसाच्या नंतर झाल्यानंतर परत आम्ही एकदा मोर्चा आम्ही काढू त्यांच्यावर, भटके मुक्त जमातीच्या वतीने। नाथपंथी, डवरी गोसावी, दुर्गा मुरगावाले, कैकाडी समाजाचे लोक, पारधी समाजाचे लोक, सगळे भटके विमुक्त समाजाचे लोक जे सर्कस मैदानामध्ये राहतात त्यांना पत्र्याचे शेड्स बांधून दिलेले आहेत नगरपालिकेने, परंतु त्यांना गटार नाहीये, प्यायला पाणी नाहीये, कुठलीही नागरिक सुविधा नाहीये, शौचालय सुद्धा नाही आणि त्यांची अत्यंत विपन्न अवस्था आहे। त्यांचे जे सगळे हाल होत आहेत तर या त्यांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी म्हणून भटके विमुक्त त्यांच्या सर्व संघटनांनी मिळून हा मोर्चा काढला आणि आम्ही निवेदन घेऊन नगरपालिकेचे आज मुख्याधिकारी नाही आहेत पण उपमुख्याधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला ताबडतोब 7 दिवसात इथे पायवाटा होण्याच्यासाठी, आम्हाला पाणी मिळण्याच्यासाठी तिथल्या सांडपाण्याचा निचरा करणारी व्यवस्था तुम्ही तयार केली पाहिजे, शौचालय सुद्धा उभी केली पाहिजे। त्या दृष्टीनं आणि दुसरी गोष्ट, आमचं जे काय पुनर्वसन किंवा काय विकास करायचा असेल तो आमचा आम्ही जिथं राहतो तिथंच झाला पाहिजे। आम्ही सर्कस ग्राउंड सोडणार नाही, उलट नाट्यगृहासाठी आम्ही जागा सोडली आणि आम्ही बाजूला झालो, आता आम्ही ती जागा सोडणार नाही। तुम्हाला नाट्यगृह जसं देखणं केलेलं आहे
तशी मग आमची पण गरिबांची वस्ती तुम्ही देखणी करा ना, चांगली करा की जे नाट्यगृहाला अशी अनुरूप अशी शोभेवंत राहील. त्याने एक महत्वाचं काम केलं ते तुम्हाला दाखवतो. नगरपालिकेने आमच्या विनंतीला मान दिलेलं आहे. आम्ही पण अगोदर जे निवेदन दिलं होतं त्या अनुसरून त्यांनी हे आदेशपत्र काढलेलं आहे. आणि या 7 दिवसामध्ये सर्कस ग्राउंडच्या त्या वस्तीमध्ये पायवाटा करण्याबाबतीत, त्याच्या नागरिक समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये ताबडतोबीने त्याने अधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की 7 दिवसाच्या आत या सगळ्या विकास कामाचा अंदाजपत्रक आणि आराखडा तो तयार केला पाहिजे, अशा सूचना मुख्याधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. हा लढणाऱ्या गरीब जनतेचा विजय आहे आणि त्याचा हा पुरावा आहे. हा पुरावा आहे की तसे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. आम्ही नगरपालिकेचे ते जर चांगलं करत असतील आणि चांगलं जर त्यांनी हे केलेलं आहे तर आम्ही त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करतोच. पण याच्यामध्ये जर त्यांनी दिरंगाई केली आणि नुसतंच कागद काढला असेल आणि प्रत्यक्ष कारवाई केली नाही तर याच्यापेक्षा 10 पटीने जास्त येऊ आम्ही आणि पुन्हा यांच्या मानगुटीवरती बसू, असं या सर्वांच्या वतीनं आम्ही जाहीर करतोय. आजचा मोर्चा हा भीमराव इंगोले त्यांची तब्येत चांगली नाहीये तरी पण त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघटना कौशल्यामुळं हा मोर्चा व्यवस्थित निघालेला आहे. या मोर्चामध्ये आमचे भांडवकर साहेब पण आलेले आहेत, त्याच्यानंतर कमलाकर सूर्यवंशी येऊन गेले, त्यांची तब्येत चांगली नव्हती, पण सगळे एकत्रित आले आणि आम्ही सर्कस ग्राउंडच्या पाठीमागे आहोत. अंबरनाथच्या 56 झोपडपट्ट्या सर्कस ग्राउंडच्या जनतेसाठी कधीही त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावण्यासाठी तयार आहेत, संघर्ष करायला तयार आहेत.